नमस्कार मित्रांनो, नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी पाहतो आहोत आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की अंतर्गत अशांतता हा शब्द 1975 मध्ये वापरला गेला होता आणीबाणी लादण्यासाठी आणि त्याच्यानंतर 44वी घटनादुरुस्ती 1978 ने तो काढून त्याच्याऐवजी सशस्त्र बंड हा शब्द वापरण्यात आला आणि ती जी ओरिजिनल आणीबाणीचं प्रोक्लेमेशन होतं ते पण आपण बघितलं, राईट. पुढचा पॉइंट आपण बघूया की राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी संपूर्ण कॅबिनेटची लेखी शिफारस आवश्यक. याच्यामध्ये मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट आणि लेखी हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत आणि हे सुद्धा 44व्या घटनादुरुस्तीने इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. असं म्हणतात की 1977 मध्ये सॉरी 1975 मध्ये पंतप्रधानांनी म्हणजे इंदिरा गांधींनी एकट्याने निर्णय घेतला होता आणि त्यांनी मंत्रिमंडळाला कन्सल्ट न करता न कळवता हा निर्णय घेतलेला होता असं म्हणतात आणि त्याच्यामुळे ही घटनादुरुस्ती आणण्यात आलेली आहे की याचा दुरुपयोग होऊ नये किंवा दुरुपयोग होण्यापेक्षा सुद्धा ही आणीबाणी लादण्याच्या आधी त्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हावी, मंत्रिमंडळामध्ये चर्चा व्हावी आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी सर्व मंत्रिमंडळाने घ्यावी म्हणून ते लेखी स्वरूपात राष्ट्रपतींना शिफारस व्हावी हा याच्या मागचा उद्देश आहे. ओके, सो एकतर नुसत्या पंतप्रधानांची शिफारस सफिशियंट नाही, पुरेशी नाही आणि ती पण तोंडी शिफारस पुरेशी नाही, तर पंतप्रधान आणि कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळ दर्जाचे मंत्री यांनी मिळून जी मंत्री परिषद बनलेली असते म्हणजे थोडक्यात मंत्रिमंडळ लक्षात ठेवा. ओके, त्यांची लेखी शिफारस आवश्यक आहे. याच्यामध्ये बघा ऍक्च्युअल जो मराठी राज्यघटना आहे सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध असणारी त्याच्यामधला एक्झॅक्ट वर्डिंग मी इथे घेतलेलं आहे की खंड 1 खालील उद्घोषणा किंवा असा संघ राज्याच्या मंत्रिमंडळाचा, ओके, संघ राज्याच्या मंत्रिमंडळाचा म्हणजेच अनुच्छेद 75 अन्वये नियुक्त केलेला प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ दर्जाचे अन्य मंत्री म्हणजे काय कॅबिनेट मंत्री म्हणायचं इथे, यांनी मिळून बनलेल्या मंत्रिपरिषदेचा निर्णय राष्ट्रपतीस लेखी कळवण्यात आल्याखेरीज राष्ट्रपती अशी उद्घोषणा जारी करणार नाहीत. ओके, सो पंतप्रधान आणि कॅबिनेट दर्जाचे त्यांचे किंवा मंत्रिमंडळ दर्जाचे त्यांचे मंत्री यांची लेखी शिफारस ही राष्ट्रपतींना कळवली गेली पाहिजे, तरच राष्ट्रपती आणीबाणीची उद्घोषणा करतील. ओके, राईट. नेक्स्ट, आणीबाणीच्या निर्णयाचे न्यायालयीन पुनर्विलोकन शक्य. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय की एखाद्या कुठल्याही निर्णयाची किंवा कायद्याची न्यायालयाद्वारे चिकित्सा केले जाणे, न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जाणं आणि न्यायालयाद्वारे जर ती उद्घोषणा, तो कायदा किंवा ती कृती ही घटना बाह्य असेल, बेकायदेशीर असेल तर ती रद्द बातल ठरवली जाणे, याला आपण म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन. ओके, आता आधीची स्थिती काय होती की जी 38वी घटनादुरुस्ती होती 1975 मध्ये, त्या 38व्या घटनादुरुस्तीने असं केलेलं होतं की राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेतनं बाहेर काढण्यात आलं होतं. म्हणजेच काय की न्यायालय हे अशा प्रोक्लेमेशनच्या योग्यतेविषयी निर्णय घेऊ शकणार नाहीत. अशी घटनादुरुस्ती 1975 मध्ये केली गेली होती, 38वी घटनादुरुस्ती. ओके, पण नंतर 44व्या घटनादुरुस्तीने याला रिव्हर्स केलं गेलं. ओके, या 38व्या घटनादुरुस्तीला रिव्हर्स केलं गेलं, रद्द केलं गेलं आणि मुळात ही 38वी घटनादुरुस्तीच रद्द करण्यात आली. म्हणजे आता राष्ट्रीय आणीबाणी ही न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत आणली गेली. म्हणजेच काय की राष्ट्रीय आणीबाणीचा जो निर्णय लागू केला गेला तो निर्णय योग्य होता का अयोग्य, घटनाबाह्य होता का, तो निर्णय लागू करण्यासाठी पुरेसं कारण होतं का, योग्य कारण होतं का, याची चिकित्सा न्यायालय करू शकतं.
म्हणजेच काय की कोणीही त्याला न्यायालयामध्ये त्याला आव्हान देऊ शकतं त्या निर्णयाला. हे कशाने झालं? 44वी घटनादुरुस्ती. ओके, तुम्हाला सांगितलंय मी की मेन त्या काळातल्या 3 घटनादुरुस्त्या कोणत्या आहेत? 38वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती आणि 44वी घटनादुरुस्ती. ओके, राईट. नेक्स्ट, आता नेमक्या कोणत्या कारणाने याला आव्हान दिलं जाऊ शकतं? या कारणांचे शब्द तुम्ही जरूर लक्षात ठेवा की कोणत्या कारणाने राष्ट्रीय आणीबाणीला आव्हान दिलं जाऊ शकतं. तर जर ती मालाफाईड, मालाफाईड हा एक कायद्यातला शब्द आहे. मालाफाईड आणि बोनाफाईड. ओके, मालाफाईड आणि बोनाफाईड. बोनाफाईड म्हणजे सदहेतूने, म्हणजे जेव्हा आपण एखादी कृती करतो, समजा ती कृती चुकीची जरी ठरली, ओके, समजा त्या कृतीवर काही आक्षेप घेतले गेले, तर ती कृती करताना माझा सदहेतू होता की दुर्हेतू होता? ओके, म्हणजे समजा मी कृती केली, तिचा परिणाम काहीतरी वाईट झाला, पण ती कृती करताना तसा वाईट परिणाम व्हावा असं माझं प्लॅनिंग नव्हतं, असं माझं नियोजन नव्हतं, असा माझा हेतू नव्हता, ते चुकून झालं, तर याला आपण काय म्हणू की सदहेतूने केलेली कृती होती, त्याला आपण म्हणतो बोनाफाईड. ओके, त्याला आपण म्हणतो बोनाफाईड. आणि मालाफाईड म्हणजे काय की मालाफाईड म्हणजे ती कृती करताना माझ्या मनात दुर्हेतू होताच, किंबहुना तसं काहीतरी वाईट घडावं या हेतूनेच मी कृती केलेली होती, असं जर असेल तर त्याला म्हणतात मालाफाईड. ओके, सो मालाफाईड आणि बोनाफाईड. ठीक आहे. तर जर जी संसदेने जी आणीबाणी मंत्रिमंडळाने लागू केलेली आहे, जर ती मालाफाईड असेल म्हणजे दुर्हेतूने लावलेली असेल, म्हणजे सदहेतूने लावली नसेल, ओके, किंवा मग ती बाह्य आणि असंबद्ध तथ्यांच्या आधारावर, याला इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो आहे wholly extraneous and irrelevant facts. एक्स्ट्रॅनियस म्हणजे काय? एक्स्ट्रॅनियस म्हणजे बाह्य घटक, की जे मुळात आणीबाणी लागू करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात ते सोडून कुठले तरी बाह्यच घटक. आणि इररिलिव्हंट म्हणजे काय? असंबद्ध, म्हणजे ज्या आणीबाणी लावण्याचे जे परिणाम व्हायला पाहिजेत, म्हणजे जे हेतू साध्य व्हायला पाहिजे, त्या हेतून जे साध्य व्हायला पाहिजे त्याचा आणि ज्याच्या आधारावर लावली गेली त्याचा काही संबंधच नाही. ओके, राईट. तर अशा इररिलिव्हंट आणि काय एक्स्ट्रॅनियस म्हणजे बाह्य आणि असंबद्ध तथ्यांच्या आधारावर जर आणीबाणी लावली गेली असेल, किंवा असा निर्णय हा ॲब्सर्ड किंवा परव्हर्स म्हणजे काय? असंगत, विकृत. ॲब्सर्ड म्हणजे त्याला काही अर्थच नाही. परव्हर्स म्हणजे विकृत. असा जर असेल निर्णय आणीबाणी लावण्याचा, तर आणीबाणीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. ओके, सो याच्यातलं जे ओरिजिनल वर्ड्स आहेत ते ओरिजिनल वर्ड्स कसे आहेत बघा. व्हेअर देअरफॉर द सॅटिस्फॅक्शन इज ॲब्सर्ड म्हणजे जी खात्री नोट करण्यात आलेली की असं असं आहे म्हणून मी आणीबाणी लावत आहे, ती जी खात्री पटलेली असते, जे समाधान असतं ते जर ॲब्सर्ड असेल किंवा परव्हर्स असेल, म्हणजे काय? ॲब्सर्ड म्हणजे काय की असंगत, परव्हर्स विकृत, मालाफाईड म्हणजे दुर्हेतूने, किंवा बेस्ड ऑन wholly extraneous and irrelevant ground असंबद्ध आणि विकृत असंबद्ध आणि बाह्य घटकांच्या आधारावर घेतलं गेलं असेल, तर त्या आणीबाणीला आणीबाणीच्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकतं. न्यायालय त्याला रद्दबातल करू शकतं. पुढचा पॉइंट, संसदेची मंजुरी. ही उद्घोषणा झाल्यापासून 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे कोण? लोकसभा आणि राज्यसभा यांनी मंजुरी देणं आवश्यक आहे. किती महिन्यांनी? 1 महिन्याच्या आत. लक्षात ठेवा, मूळ जी राज्यघटना आहे, मूळ राज्यघटनेमध्ये हा 2 महिन्याचा कालावधी आहे. आता आणीबाणीची उद्घोषणा कोण करतं?
सही कोण करतं? राष्ट्रपती. त्याची शिफारस कोण करतात? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ लेखी. ओके. तर जी उद्घोषणा झाली, उद्घोषणा झाल्यानंतर ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय होतं की 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली पाहिजे असं मूळ राज्यघटनेत होतं. परंतु 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार हा कालावधी कमी करून 1 महिना करण्यात आलेला आहे. ओके. जेणेकरून संसदेच्या मंजुरीच्या आधी जास्तीत जास्त 1 महिना सरकारला मिळाला पाहिजे. 1 महिन्याच्या जर खरंच योग्य असेल निर्णय तर सगळी संसद त्याला सपोर्ट करेल, नसेल तर 30 दिवसांच्या आत ती आणीबाणी संपून जाईल. हा त्याच्यामागचा उद्देश आहे. ओके. राईट. मात्र उद्घोषणाच्या वेळी जर लोकसभा विसर्जित झाली असेल किंवा उद्घोषणेनंतर 1 महिन्याच्या आत आणीबाणीला मंजुरी देण्यापूर्वी लोकसभा विसर्जित झाली असेल मात्र राज्यसभेने मंजुरी दिली असेल तर, आता बघा ही सिच्युएशन काय, गोंधळून जायची गरज नाही, सिंपल आहे. समजा आपण एक इमॅजिनरी सिच्युएशन घेऊ की 1 डिसेंबर 2023 रोजी आणीबाणी जाहीर झाली असं आपण समजूया. ठीक आहे. आता इथून 30 दिवसापर्यंत म्हणजे आपल्याला 31 डिसेंबर 2023 पूर्वी लोकसभा आणि राज्यसभा या दोघांनी आणीबाणीला मंजुरी देणं आवश्यक आहे. ओके. पण समजा 15 डिसेंबर मध्येच 15 डिसेंबर 2023 रोजी लोकसभा विसर्जित झाली असं आपण समजूया. ओके. आणि 15 डिसेंबरच्या आत लोकसभेने आणीबाणीला मंजुरी दिलेली नव्हती अजून. ओके. प्रोसेस चालू होती पण त्याच्या आधीच लोकसभा विसर्जित झाली. ओके. मात्र या 31 डिसेंबरच्या आत राज्यसभेने मंजुरी देऊन टाकली. ओके. आता राज्यसभा विसर्जित होते का? नाही, कारण राज्यसभा हे कायमचं सभागृह आहे. दर 6 वर्षांनी काही सदस्य रिटायर होत जातात, नवीन भरले जातात आणि त्याच्यामुळे राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. म्हणजे राज्यसभा होतीच. तर समजा राज्यसभेने देऊन टाकली मंजुरी पण मध्ये लोकसभा विसर्जित झाली आणि विसर्जित होण्यापूर्वी लोकसभेने मंजुरी दिलेली नव्हती. म्हणजे 31 डिसेंबरला काय सिच्युएशन क्रिएट होईल? 31 डिसेंबरला अशी सिच्युएशन क्रिएट होईल की 30 दिवसाचा कालावधी संपतो आहे, राज्यसभेने मंजुरी दिलेली आहे पण लोकसभेची मंजुरी नाही कारण लोकसभा विसर्जित झाली. विसर्जित होण्यापूर्वी मंजुरी लोकसभेने दिलेली नव्हती. मग आता काय करायचं? कारण नियमानुसार घटनेनुसार 2 सभागृहांची मंजुरी आवश्यक आहे. मग अशा वेळी असं कायद्याने म्हणजे घटनेमध्ये असं मेन्शन करण्यात आलं की जर असं असेल तर ज्यावेळी ही विसर्जित झालेली लोकसभेच्या निवडणुका होतील आणि नवीन तयार झालेल्या लोकसभेची जी पहिली बैठक होईल, ओके, नवीन तयार झालेल्या लोकसभेची जी पहिली बैठक होईल त्या पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त 30 दिवस आणीबाणी लागू राहू शकते. म्हणजे त्याच्या आत या नवीन लोकसभेने तिला मंजुरी देणं आवश्यक आहे. समजा 31 डिसेंबर 2023 रोजी 30 दिवस संपले होते. इन द मीन टाइम ही जी विसर्जित झालेली लोकसभा होती हिचं इलेक्शन झालं, नवीन लोकसभा झाली आणि समजा 1 मार्च म्हणू आपण, 1 मार्च 2024 ला नवीन लोकसभेची पहिली बैठक झाली. पहिली बैठक. तर या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत म्हणजे 31 मार्चच्या आत या नवीन लोकसभेने आणीबाणीच्या उद्घोषणाला मंजुरी दिली पाहिजे. जर मंजुरी नाही दिली तर 31 मार्च 2024 रोजी ही आणीबाणी आपोआप संपेल, लागू राहणार नाही. क्लिअर? राईट. ओके. आता दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली तर आणीबाणी ही पुढचे 6 महिने लागू राहते. म्हणजे बघा, जेव्हा लागू केल्यापासून 30 दिवसाच्या आत मंजुरी आवश्यक, बरोबर, तर ती 6 महिने लागू होते आणि प्रत्येक 6 महिन्याच्या आत ती पुढच्या 6 महिने एक्सटेंड करावी लागते दोन्ही सभागृहांनी. ओके.
तर अशा पद्धतीने 6 महिन्यांनी वाढवत हा कालावधी अनिश्चित कालापर्यंत वाढवता येतो. ओके. आता याच्यात पण हा पण बदल झालेला आहे 44व्या घटनादुरुस्तीने. याच्या पूर्वी कॅबिनेट आपल्या मर्जीनुसार अनिश्चित काळापर्यंत आणीबाणी लागू करू शकत होतं. त्याच्यासाठी संसदेच्या मंजुरीची गरज नव्हती. तर 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं की बाबा एकतर सुरुवातीचं आणीबाणी उद्घोषणा झाल्यानंतर सुरुवातीचा कालावधी कमी केला की 1 महिना. 1 महिन्याच्या आत दोन्ही सभागृहांनी मंजुरी द्यायची. त्यानंतर एका वेळी कितीने वाढवता येईल हा कालावधी 6 महिन्यांनी. ओके. म्हणजे समजा आजपासून 6 महिने वाढवला, तो 6 महिने कालावधी संपण्याच्या आत जर परत वाढवायची असेल तर परत मंजुरी द्यायची संसदेने अजून 6 महिने. असे 6 महिने वाढवू देईल. मात्र असे 6 करता करता कितीही वेळ वाढवता येऊ शकते. ओके. पण पूर्वी काय होतं की पूर्वी हे 6 महिन्याचंही नव्हतं. म्हणजे मंत्रिमंडळाला पंतप्रधानांना जितका वेळ वाटेल तितका वेळ ते आणीबाणी राहू देऊ शकत होते. संसदेकडे परत परत जाण्याची गरज नव्हती त्यांना. ते आता 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकण्यात आलं. तर 2 गोष्टी लक्षात ठेवा की एका वेळी पहिल्यांदा लागू किती राहते फक्त 1 महिन्यासाठी. त्याच्यानंतर कितीने वाढवता येते 6 महिने 6 महिने 6 महिने अशी किती वाढवता येऊ शकते. पण काय की दर 6 महिन्यांनी संसदेकडे जावं लागेल. ओके. म्हणजे अशा पद्धतीने तो कंट्रोल राहतो त्याच्यावर. राईट. ठीक आहे. ओके. आता दरवेळी जे हे 6 महिने एक्सटेंड करायचे असतात. समजा 6 महिन्यांचा कालावधी संपण्यापूर्वी लोकसभा विसर्जित झाली पण राज्यसभेने मात्र पुढच्या 6 महिन्यासाठी अप्रुव्हल दिलेला आहे. ओके. मंजुरी दिलेली आहे. तर मग नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकापासून 30 दिवसाच्या आत आणीबाणीचा कालावधी वाढवण्याला मंजुरी दिली पाहिजे लोकसभेने. म्हणजे आपण मागे बघितलं ना तसंच आहे की 6 महिने वाढवलं आणि पुढचे 6 महिने वाढवण्याच्या आत जर लोकसभा विसर्जित झाली पण राज्यसभेने मंजुरी दिलेली आहे तर काय की जी नवीन लोकसभा तयार होईल त्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत लोकसभेने पण मंजुरी दिली पाहिजे. नाहीतर मग हा 6 महिन्याचा कालावधी संपल्याच ती आणीबाणी सुद्धा आपोआप रद्द होईल. ओके. ठीक आहे. त्या 30 दिवसानंतर. ओके. म्हणजे नवीन लोकसभा तयार झाली तर तयार झाल्यानंतर त्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत मंजुरी द्यायची. नाहीतर त्या 30 दिवसाच्या कालावधी जिथे संपेल तिथे आणीबाणी आपोआप रद्द होईल. ओके. जिथे तो 30 दिवसांचा कालावधी संपेल. कोणता 30 दिवसांचा कालावधी? नवीन लोकसभा तयार झाल्यानंतर त्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसात त्या 30 दिवसानंतर आणीबाणी रद्द होईल. ओके. ओके. आता आणीबाणीच्या उद्घोषणाला किंवा कालावधी वाढवून देण्याच्या प्रत्येक प्रस्तावाला संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या विशेष बहुमताने मंजूर करणे आवश्यक. आता बघा की पहिल्यांदा 1 महिन्याच्या आत आणीबाणीच्या उद्घोषणाला मंजुरी द्यायची असते दोन्ही सभागृहांनी. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी जो वाढवायचा असतो कालावधी त्याला पण संसदेने मंजुरी द्यायची असते दोन्ही सभागृहांनी. तर मंजुरी द्यायची म्हणजे कशी द्यायची? बहुमताने द्यायची असते. पण बहुमत 2 प्रकारचं असतं. एक साधं बहुमत, एक विशेष बहुमत. साधं बहुमत म्हणजे काय? एकूण सदस्यांची मेजॉरिटी. आणि विशेष बहुमत म्हणजे काय? उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचे 2/3 बहुमत. ओके. आणि एकूणाचं पण बहुमत असे 2 असतात. म्हणजे काय की विशेष बहुमताची गरज आहे. कशाला? आणीबाणीला. दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताची. ओके. आणि हा बदल आलेला आहे 44व्या घटनादुरुस्तीने. त्याच्यापूर्वी साध्या बहुमताची गरज होती. ओके. ठीक आहे. ते पण फक्त पहिल्या मंजुरीला. ठीक. ओके. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की विशेषतः 44व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात किती वेगवेगळे लिमिटेशन्स आणले ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता आणीबाणीची उद्घोषणा मागे घेणे. आता मागे कशी घ्यायची आणीबाणीची उद्घोषणा? जी केलेली उद्घोषणा असते
तर राष्ट्रपती हे आणीबाणीची उद्घोषणा कधीही दुसऱ्या उद्घोषणेद्वारे मागे घेऊ शकतात, त्याच्यासाठी संसदेच्या मंजुरीची आवश्यकता नाही. कारण आणीबाणी काढणे हा नॉर्मल डिसिजन आहे, हा लोकशाही पूरक डिसिजन आहे, त्याला संसदेच्या संमतीची गरज नाही. सिम्पली राष्ट्रपती एक वेगळी उद्घोषणा काढतील की ही आणीबाणी आम्ही मागे घेतो आहोत आणि विषय संपला, आणीबाणी मागे घेतली जाईल. सो आणीबाणी मागे घेण्यासाठी संसदेच्या मंजुरीची गरज नाही, ती फक्त राष्ट्रपती हे दुसऱ्या एका मागे घेण्याच्या उद्घोषणाद्वारे मागे घेऊ शकतात. ओके. आता एक 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये अशी पण करण्यात आलेली आहे की जर लोकसभेने साध्या बहुमताने आणीबाणी सुरू ठेवण्याला विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला तर राष्ट्रपतींना आणीबाणी रद्द करणे बंधनकारक. बघा, आणीबाणी चालू ठेवण्यासाठी विशेष बहुमताची गरज आहे, पण जर लोकसभेने साध्या बहुमताने आणीबाणी चालू ठेवण्याला विरोध करणारा ठराव पास केला तर आणीबाणी मागे घेतली जाईल. अजून एक बदल केलेला 44व्या घटनेने की लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 1.5 सदस्यांनी जर संसदेचे सत्र सुरू असेल तर सभापतींना आणि संसदेचे सत्र सुरू नसेल तर राष्ट्रपतींना नोटीस दिली तर 14 दिवसाच्या आत आणीबाणी सुरू न ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभागृहाची विशेष बैठक बोलावणे बंधनकारक. म्हणजे जर काही सदस्यांना वाटत असेल की बाबा आणीबाणीला विरोध करणारा ठराव आम्हाला पास करायचा आहे, पण त्याच्यासाठी संसदेची बैठक तर बोलावली गेली पाहिजे, मग त्याच्यावर बंधन असं घातलेलं की समजा एकूण सदस्य संख्येच्या समजा 543 सदस्य असतील तर त्याच्या 1 म्हणजे किती 54.3 म्हणजे 54. सो एकूण सदस्य संख्येच्या 1 सदस्यांनी जर रिक्वेस्ट केली कोणाला, समजा संसदेचं सत्र सुरू असेल तर संसद चालू असते, सभापती बसलेले असतात, तर सभापतींना रिक्वेस्ट करतील. आणि जर संसदेचं सत्र चालू नसेल म्हणजे मग तिथे सभापती नाहीयेत सध्या, तर राष्ट्रपतींना लेटर लिहिलं तर ते लेटर मिळाल्यापासून 14 दिवसाच्या आत संसदेचं विशेष सत्र बोलवलं जाईल आणि आणीबाणी मागे घेण्याविषयी चर्चा होईल आणि नंतर मतदान होईल आणि साध्या बहुमताने जर आणीबाणी रद्द करण्याविषयी ठराव झाला तर राष्ट्रपतींना आणीबाणी रद्द करावी लागेल. ओके, हे दोन्ही बदल कशाने झालेले आहे 44व्या घटना दुरुस्तीने. ओके, ठीक आहे. आता आणीबाणीचा कालावधी वाढवण्याचा ठराव आणि कालावधी न वाढवण्याचा ठराव याच्यामध्ये 2 फरक आहेत. बघा, न वाढवण्याचा ठराव कोणता, हा बरोबर. याला आपण काय बघितलं की साध्या बहुमताने, हे बघा, पण आणीबाणी चालू ठेवण्याच्या ठरावाला कोणतं बहुमत लागत होतं, विशेष बहुमत. पण आणीबाणी रद्द करण्याचा ठराव असेल तर त्याला साध्या बहुमताची गरज आहे. म्हणजे पहिला फरक काय की आणीबाणी कालावधी जो वाढवण्याचा ठराव असतो त्याला विशेष बहुमताची गरज असते, पण आणीबाणी रद्द करण्याचा जो ठराव असतो त्याला फक्त साध्या बहुमताची गरज असते. आता आणीबाणीचा कालावधी वाढवण्याचा जो ठराव असतो त्याला आपण बघितलं की संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी आवश्यक असते विशेष बहुमताने. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांची मंजुरी आवश्यक असते कालावधी वाढवण्याच्या ठरावाला. पण रद्द करण्याच्या ठरावाला फक्त लोकसभेच्याच आणि त्या पण साध्या बहुमताची गरज असते. आपण इथे बघितलं बघा, इथे फक्त लोकसभेचा उल्लेख होता, दोन्ही सभागृह नाही, फक्त लोकसभा. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हे बेसिकली दोन फरक आहेत आणीबाणी वाढवण्याच्या ठरावाला आणि आणीबाणी रद्द करण्याच्या ठरावाला. राईट. तर अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय आणीबाणीविषयी ज्या महत्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत, जे महत्वाच्या कंडिशन्स आहेत त्या सगळ्या बघितल्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू की राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळी डिक्लेअर होते, राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा होते, त्यावेळी नेमकं काय होतं, काय बदल घडतात ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. राईट. थँक्यू व्हेरी मच.